स्पीड काढ ना. काढतोच साहेब. हा? मला चुकी सांगा, माझी काय चुकी आहे? चुकी सांगा. ही गाडी आहे माझी. 5 सीटर आहेत गाडी. 5 सीटर गाडी पासिंग दाखवली मी तर आरसी वर काय करा? 5 सीट. हा? दाखवू आरसी पेपर 5 सीटर कोर्टामध्ये नमूद करायचं ना तिथे. जाईन कोर्टात. हा. जाईन कोर्टात. कोर्टात जायचं मग. गाडी ओव्हर स्पीडला नव्हती, दोन्ही सीट बेल्ट लावलेले. वर स्पीड होती. सबूत द्या. ओव्हर स्पीड होती गाडी, ओव्हर स्पीड नव्हती. मला माहिती आहे 60च्या स्पीडने गाडी होती. मी चालवत होतो ना तुला साहेब. कुठून थांबायला सांगितलं मी? कुठून थांबायला सांगितलं? गाडीच्या मागे मी होतो. तुला कुठून थांबायला सांगितलं? तू थांबला कुठे? गाडीचा अरे आता तुमची गाडी इथे थांबलो कुठे मी? तुला तुमची गाडी कुठे? मी थांबलोय कुठे? गाडी थांबले आहे. पाठीमागे थांबायला सांगितलं. पाठीमागे थांबलो काय? पुढे थांबलो काय? तुला पाठीमागे थांबायला सांगितलं होतं. मग काय तू थांबलाय कुठे थांबला? तुम्हाला पैसे पाहिजेत? पैसे पाहिजेत? तुला पैसे मागितले का? ऐका, पैसे पाहिजेत. फाईन कसला मारताय ते सांगा. 5 सीटर कोर्टात जायला लागेल. हा मग 5 सीटर ना गाडी. गाडी- तू कोर्टात ये कर ना. माझी खाजगी गाडी आहे. गाडी 5 सीटर आहे आणि हा. फॅमिली आहे. खाजगी. कोर्टात सिद्ध कर ना. फॅमिली म्हणून माझी. दाखवू आधार कार्ड तुम्हाला सर्वांचे जमा करून. गाडी फॅमिली आहे तू की काय ते आहे? कोर्टात दाखवायचे. कोर्टात का जाऊ? माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही, मी रस्त्यावर फिरवायच्याच नाही. तिचं ऍडमिशन करायला चालू आहे, बहिणीचं ऍडमिशन पण करू नको आम्ही. तू अगोदर सांगितलं का मला ते? हे घे कर शूटिंग कर. करणारच. हा? करणारच. कर शूटिंग कर. करणारच. कर ना शूटिंग. फाईन कसला मारता ते सांगा मला. वर स्पीड आला असं एक सीट बेल्ट नव्हतं. झालं. तुम्हाला ऐका तुम्हाला साहेब तुम्हाला पैसे घेण्यासाठी फक्त कारण पाहिजे. पहिलं मला काय विचार? लायसन्स आहे, लायसन्स दिलं. डॉक्युमेंट आहेत, डॉक्युमेंट दिले. नंतर काय विचारलं तुम्ही? सीट बेल्ट लावलेला का? सीट बेल्ट पण दोघांनी लावलेला. गाडी ओव्हर स्पीड नव्हती. सीट बेल्ट लावलेला होता. नाही. काय बोलायचं अशा अधिकाऱ्यांवरती? कधी कधी प्रश्न पडतो मलाच, काय बोलावं यांच्याविषयी. गाडी थांबवली, तो बिचारा पळून गेला नाही. त्याच्यानंतर गाडी 5 सीटर असताना ह्या महाशयांना माहीत नाही गाडी 5 सीटर आहे का नाही, कारण इको गाडी ही 5 सीटर 7 सीटरमध्ये येते, हे त्या साहेबांना माहीत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि तो पळाला नाही, तो थांबला होता. त्याच्यानंतर काय विचारलं? लायसन आहे का? लायसन दाखवलं. ओव्हर स्पीड होतं हे साहेबांना कसं कळलं? गाडी ओव्हर स्पीड होती, त्यांच्याकडे स्पीडोमीटर होता का वगैरे काही का? नव्हतं. परंतु ह्या साहेबांना कळलं की गाडी ओव्हर स्पीड होती. त्यांनी थांबवली. बिचाऱ्यांनी, या साहेबांनी हात केला, तो गाडीवाला थांबला. तुमच्या डोक्यावरती साहेब कॅप नाही, एकतर टोपी. पाठीमागे जो तुम्ही उभा राहिलेला माणूस आहे तो पोलीसवाला आहे का एखादा दलाल ठेवलाय 400-500 रुपये हजेरीने तुम्ही, ते तुमची तुम्हाला माहीत आहे. त्याच्या हातात पोलिसांचं दांडकं दिसतंय, तो सिव्हिल ड्रेसमध्ये, हे तुम्हाला दिसत नाही का? ते दिसतंय. दुसरी गोष्ट काय? कोर्टात जा. कोर्टात कशामुळे जायचं? चुकीच नाही. जरी चुकी असेल, सीट बेल्ट असेल, काय असेल, धमकी काय देत आहे की कोर्टात जा. जायचं कोर्टात कशासाठी? प्रत्येक गोष्टीला तुमचं लायसन नसेल, इन्शुरन्स नसेल, गाडीचे पेपर अनकम्प्लीट असतील, जास्त सीट असतील गाडीमध्ये, 5 सीटर गाडी 6-7 सीट असतील, तुम्ही त्याच्यावरती फाईन मारू शकता. तुम्ही डायरेक्ट कोर्टात जायची अशी धमकी देऊ शकत नाहीत साहेब. दुसरी गोष्ट, तुमच्या डोक्यावरती कॅप नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणताय? गाडी ओव्हर स्पीड होती, हे होते, ते होते. हे फक्त लुटायचे धंदे, हे फक्त विनाकारण गोरगरीब जनतेला, लोकांना त्रास द्यायची कामं करायची ह्या साहेबांनी. अहो, इतका नका लोकांचा तळतळाट घेऊ साहेब. आणि छाती फुगून काय, हे घे, नाव घे. अरे नाव काय घेऊ तुझं? व्हायरल झाला तू आता बार बाबा. आणि एवढा माज वर्दीत नसू नये, कारण तुम्ही सेवक आहात साहेब. एवढी विनंती करतो तुम्हाला.